भारी काय नवा हे वापरलं याच्या एका व्हिडिओमुळे 20 लाख रुपये आले एवढ्या काय तर खाऊ आणि नंतर बटी केक लोनला जाऊ ते लागन तासभर आम्हाला बघा बघिला लाखांना म्हणतो रक्ष ठेवा मग ही पॉप व्हायला लागेल मग तुला रॅप मान लागेल ती बॅग घेतली आम्ही ड्रोनची जवळपास 5,000 रुपयाची अंगरच्या बाबाची ही जी ओळख करून दिली फक्त शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला बाकीचे रामायण गायले नाही लय भारी बोलले तुम्ही 20 लाख लोकांनी बघितली सर तुम्हाला अशीच सांगतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना आम्ही बराबर चिंचोलीमध्ये आम्ही चाललो डिकॅथलॉनला. सिद्धेश आणि मी आहे, आम्हाला जायचं होतं दुसरीकडं, पण या शाण्यानी दुसरं काम यायचं आणि असं झाला निघून. मला म्हणतोय आपण बराबर 4 वाजता येऊन निघून. पॉसिबलच नव्हतं बाई, कसंच नव्हतं पॉसिबल. तिथं बघणार गेले भारी गोष्टी माहिती का. एक जागा अशी आहे, तू रोडला थांबला ना अडा दुःख वाहतात, असलं भारी वाटतं ना. मग लवकर नाही येऊच वाटत माहिती घरी, आणि त्यात जाऊन ते लवकर आलं तर मजा नाही येणार. आणि ते आमच्या कडनी फिरायचं राख राऊंड मारायचं आहे. मग टाइम याच्या एका व्हिडिओमुळे 20 लाख रुपये आले एवढ्या घ्यायची आम्हाला डिकॅथलॉनमधून. इथं पार्किंग लावली गाडी, आणि इथं पार्किंग नाही रे, नाही वॉटरप्रूफ भेटते ना मोठीवाली, म्हणजे ही पण ठेवायची आणि ती वॉटरप्रूफ ठेवायची ना. येस, 2 ठेवायच्या. विषय काय माहिती का, इकडे बघा भूक लागली आम्हाला, परत येऊन जाऊ पहिलं काय तर खाऊ आणि नंतर डिकॅथलॉनला जाऊ. ते लागन तासभर आम्हाला बघा बघिला लाखांना म्हणतो रक्ष ठेवा मग. इकडे फिरूशी वाटत नाही माहिती का, या ट्रॅफिक बिफिकमुळे येऊशी वाटत नाही इकडं. आम्ही ना मॅकडीमध्ये ना मॅकडॉनल्ड्समध्ये एक बर्गर आणि कोक घेतला. एवढी भूक लागली होती की काही शूटच नाही गेलं, असं आलो निघून ड्रोन घेऊन. पाऊस होतो आणि त्यात आता कमी झाला पाऊस, आम्हाला शिले होता. डिकॅथलॉनमध्ये आलो आम्ही. आता काय काय घ्यायचं बघायचं. मी जसे टोपी म्हणतो तशी नाही भेटत राव, ही वेगळीच आहे. मग त्याला ही पॉप व्हायला लागेल, मग तुला रॅप मान लागेल. नाही रे, हे नाही खायचं वाटत राव. माझ्याकडे जी होती ना तीच बंद पडली वाटतं यांच्याकडे. ते आर्टिकल बंद केलं यांनी. हा ना, हो हे बॅग आहे, हे 20 लिटरवाली 15. हे नाही घ्यायचं मला, आपल्याला दुसरी पाहिजे ड्रोनला. अरे बघून ना व्हिडिओ मोठा होईल ना, एवढंच बघा बघी करू. माझ्याकडे ना 15,000 वाली बॅग सगळ्यात भारीवाली असली बरं का, 1 नंबर क्वालिटीवाली. अजून नाही बाहेर काढली, 2दा बाहेर काढली असेल मी. नाही 10 वाली ओ याव. ही माझ्याकडं, हिची माझ्याकडं अख्खी, ही माझ्याकडं मंकी मॅजिक वाली आहे का, ती मंकी मॅजिक वाला काही ही बॅग आहे. ही बॅगसाठी आहे. टेंट इथं पुढची आहे. अजून तर लय सेक्शन आहे मोठा रे. अजून थोडं म्हणजे आलो आम्ही, बघण्यासारखं भरपूर इकडं. पण चुकीचं टायमिंग लागलेलं आहे. सेलच्या वेळेस यायला पाहतो इथं 50% सांगितलं सेल यांनी. आता आम्ही रील बघितली, लई गर्दी होती राव. आता मला वाटतं लास्ट म्हणला तो इथून लेफ्ट ना इकडं. हे सगळं स्पोर्ट्स दिसतंय रे. इकडे आहे, इकडे बघू बरं. नाही पण नाही. ती बॅग घेतली आम्ही ड्रोनची, जवळपास 5,000 रुपयाची, फुल्ली वॉटरप्रूफ, 100% वॉटरप्रूफ. त्या पोरी संग आम्ही बोलताना व्हिडिओज नाही काढली. हे जरा फीचर लक्षात घेत होतो आम्ही, जरा समजून घेत होतो काय काय याला. पाऊच वगैरे भरपूर आहे नाही का. समजा चिकल विकल उडला ना, वल्ल्या पाणी पुसून काढायचं, लगेच निघणार. हा ते आहे, वर्षाची वॉरंटी. काय फाटलं फिटलं तुटलं लगेच घेऊन यायचं, लगेच घेऊन यायचं. थोडं काय बघायचं. पुढं जाऊन येऊ, पुढं काय काय बघू जरा. थोडा व्हिडिओ पण मोठा व्हायला पाहिजे रे जरा. आम्हाला जे पाहिजे ना ते घेतलं आम्ही. अजून बघतोय काय काय पाहिजे आम्हाला. आता बघितलं कळतं की हे नीड, हे घ्यायला पाहिजे, हे घ्यायला पाहिजे. असं आम्ही चॉईस करू. आता सिद्धेशन मी दोघं बघत घ्यायचं. हा
समजत नाही, बैठलं आपल्याकडे हे पाहिजे आपल्याला. सायकलचा ना आपल्याला लांब लांब संबंध आहे रे. रेनकोट नाही 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 पाहिजे आपल्याला काय. आपल्या सायकल घ्यायची. माझ्याकडे हाय रेन कवर. आपल्याला सायकल सायकल पाहिजे ना. अरे ती साधी घेऊ रे. ही एक सायकल 80,000 रुपयाची. नाही ती नाही, ही घेऊ. ती नाही ती नाही जुनी नाही का ॲटलीस्टची ती लोखंडी. येस. आम्ही ना चाललोय घरी. डिकॅथलॉन बॅग घेतली आहे मी आणि हायवे न आता रायवीत रोडने चाललोय नाही काय, मोका ट्रॅफिक आहे हायवेला. मग सर्व्हिस रोड निघालो आम्ही, चाललो आता सरळ निघून. एक खाऊन जावा. 3 देते बघा. तुम्हाला ओळखलं का नाही लोकांनी आता? मी सांगितलं 2 भाव आले तुम्हाला माझ्या माहिती काय दिली. फेमस झाले. मी तुकाराम महाराजांची आणि अंगरशा बाबाची ही जी ओळख करून दिली, फक्त शॉर्टकट मध्ये समजा. मी तुम्हाला बाकीचं रामायण गायलं नाही. नाही लय भारी बोलले तुम्ही. लय भारी बोलते. 2 मिलियन गेली ती. 2 मिलियन 20 लाख लोकांनी बघितली. 20 लाख लोकांनी त्यांना कळालं. सर तुम्हाला अशीच सांगतो तुकाराम महाराज. पैसे पण भेटले माहित. घर झाले कच्ची आपली खाऊन जावा. अरे मला झोप आली होती मग हेल घेतलं, रेडबुल घेतलं आणि ते बाबा भेटले आम्हाला नेमके. द्या ना तरी पण मला एक दे ना. तुला घे ना काय दुसरं. वाजले नेमकं सिद्धेश पण गेला निघून, तर जायचं तो घरी लवकर. त्याच्यामुळे आम्ही दुसरा आपलं खांडीचा प्लॅन कॅन्सल केला, दुसरीकडे गेलो. डिकॅथलॉनला गेलो तर थोडं सामान घेतलं. यांना हात बांधा लागन. One hour later. 9:30 वाजल्यात आम्ही आलोय तावड्यात छापायला. संतोष शेठ, मी विनोद शेठ. अर्चेस नाही केला त्याला आधीच. कस करते विनोद मिश्रा किधर था तुम इतना दिन? इथं होतो. चहा भारी आहे ना तुझा. नाही तर आपण गेलो तर त्याच्या लय गाठी तर राव. नाही आपण 12 वाजता पुढं याला त्या महिंद्रा पुढं 2 नंबर गेट पशी घाटीच्या आता घाटी प्यायचा आता बागवायचा. तिथं सोड मागच्या रायवर त्याच्या होता बाईचा. बाई याला पोत्या मारला बघा आता. मंचुरियन वाला तो टाकला बघा तुम्ही ब्लॉग टाकला बघ, बैठला का? मी आहे का? तुला थंबनेल टाकून दिला तर तो तोंड टाकला आणि बाई दुसरा गाडी करता 100 वाढवलेले. चांगलं नाही झाले अख्खे मदत त्या पोराला. अख्खे पैसे अख्खे 15-16 लाख रुपये सगळी मदत. नेक्स्ट टाइम तू लुडाकले आम्हाला सांग. काहीतरी घेतलं मराठी माणसाने घेतलं पहिलं पाऊल चालायचं आता. फक्त आता पुढल्या वेळेस आम्हाला मंचुरियन 50% लेस मग करून द्या. आता जाऊ का? अभी सोने जा रहा है, बहुत दम गए आज. जाऊ का? चल. ॲक्सिडेंट आहे ना 6 जुलैला झालता. हा बंपर नवीन टाकलाय खालचा, ही लाईट नवीन टाकली आणि साईडचा एक हा पार्ट आहे ना हा पण नवीन टाकलाय. जवळपास 40,000पेक्षा जास्त खर्च आला. आणि आम्ही त्या माणसाकडनं तेवढंच मागत होतो नाही का, आमचा खर्च करून दे. पण ते माणसं काय द्यायची तयार नव्हता. शेवटी आम्ही इन्शुरन्समध्ये की अप्लाय केला आणि त्याने आम्हाला फक्त 5,000 रुपये दिले. मी 1850 भरले. पण मला जवळपास ना 20 दिवस गाडी नव्हती माझ्याकडं. इमेजिंग करा 20 दिवस माझ्याकडं 2 व्हीलर मी हिंडत होतो निसतो. तर रील बनवायचं व्हिडिओ बनवायचं सांगतो मी, कारण मला लय मनस्ताप होतो माझी माणसाला माहिती का. खरं असून वागलं ना
काय म्हणते दुनियाच बाबा त्याला अवघड आहे बाबा. हा ना किती खरं बोललो ना बाई. आता आपण शक्तिमान नाही. लोकांना खोटंच वाटतंय. आता काय शक्तिमान आहे की त्याला सगळं खुलून दाखवायला. खोलून दाखवायला खोटं एवढं बोलायचं. हो आता जवळपास 11 वाजलेत. गोट झालो सांगते मी ना पुढे माझी गाडी होऊन पुढे आलते दोघं ते गेले घर निघून. उद्या जायचं आम्हाला लवकर जुन्नरला नाही का. थोडा वेळ लागणार झोपायला लागेल लवकर. म्हणलं चक्कर मारून येतो गोठ्यात फक्त. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्या चॅनलला सबस्क्राईब नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.